नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। जर तुमच्याकडे देखील अशा जुन्या साड्या किंवा पेटीकोट जर असतील आणि त्या तुम्ही जर यूज करत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा या ठिकाणी ठरणार आहे। कारण आपण या जुन्या साड्यांपासून काही गोष्टी करणार आहोत ज्या की तुमच्या रोजच्या कामामध्ये देखील कामी येईल आणि सर्वजण तुम्हाला विचारतील की तुम्ही हे कसं बनवलं, आम्हाला देखील सांगा। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास देखील शेअर करा। तर बघू शकतात या ठिकाणी आपली पहिली टिप्स होणार आहे ती म्हणजे अशा ट्रॅव्हलिंग बॅग सर्वांकडेच असतात, परंतु आपण रोज काही ट्रॅव्हलिंग करत नाहीत। अशा बॅग आपण इकडे तिकडे कुठे ठेवून देतो, त्यामुळे काय होतं की बॅगवरती खूप सर्व धूळ साचते आणि बॅग खराब देखील होतात किंवा पुन्हा आपल्याला कुठे बाहेरगावी जायचं म्हटलं की ती धूळ साफ करायलाच आपल्याला खूप वेळ जातो। तर बघू शकतात माझ्याकडे असं जुना पेटीकोट होतो जो की एका साईडला फाटलेला होता, मी यूज करत नव्हती। तर अशा पेटीकोट जर तुमच्याकडे जर असतील आणि तुम्ही जर थोडं फाटलेले पेटीकोट फेकून देत असाल तर बिलकुल फेकून देऊ नका। अशी ट्रॅव्हलिंग बॅग जर तुमच्याकडे जर असतील तर त्यांना अशा प्रकारे तुम्ही कवर तर कुठे दुकानातून आणू शकत नाहीत, कारण आपल्याकडे खूप सर्व ट्रॅव्हलिंग बॅग असतात आणि अशा प्रत्येक ट्रॅव्हलिंग बॅगला कवर आणणं देखील खूप खर्चाचं काम असतं। तर अशा वेळेस तुम्ही घरच्या घरीच याला एक कवर या ठिकाणी तयार करू शकतात। आपण जो पेटीकोट आहे तो या ठिकाणी घ्यायचा आहे आणि बघू शकतात अशा प्रकारे त्या पेटीकोटला या बॅगमध्ये ज्या पद्धतीने मी घालत आहे त्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी बॅगला पेटीकोट घालून घ्यायचा। आता यामुळे काय होणार आहे की आपली बॅग जी आहे ती धुळीपासून खराब होण्यापासून तिचे संरक्षण तर होईलच, परंतु जो पेटीकोट आहे जो की आपण फेकून देणार होतो त्याचा देखील या ठिकाणी रियूज होणार आहे। तर बघू शकता दोन्ही साईडने, आता ज्या साईडने आपण नाडी बांधतो त्या साईडने तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारे गाठ बांधून घ्यायची आहे आणि उरलेला जो दुसरा साईडचा भाग आहे त्या ठिकाणी तुम्ही काटेपिनने त्याला व्यवस्थित फिक्स करू शकतात। आता कोणाला कळणार देखील नाहीत की तुम्ही या बॅगला एक पेटीकोट घातलेला आहे आणि जो की पेटीकोट आपण खराब झालेला होता फेकून देणार होतो। त्यानंतरची आपली दुसरी महत्त्वाची टिप्स या ठिकाणी होणार आहे ती म्हणजे जुन्या साडीसाठी। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कमेंट्स करून नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते। बघू शकतात अशा प्रकारे आपल्याला जुनी साडी जी असते आणि फक्त बोटाच्या हाताचा साहाय्याने आपल्याला या ठिकाणी याचा एक गोल पीळ असा मारत जायचा आहे। ज्या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये सांगत आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला ही प्रोसेस करायची आहे। बघू शकतात आपल्याला फक्त ही साडी जी आहे, जी जुनी साडी आपल्याकडे असेल जी की तुम्ही वापरत नसाल त्या साडीला अशा प्रकारे तुम्ही फेकून न देता त्याचा रियूज या ठिकाणी करू शकतात। आणि आपण जी गोष्ट या ठिकाणी बनवणार आहोत ती सर्वजण बघून तुम्हाला नक्की विचारतील की तुम्ही हे कशी बनवली आहे, ती नक्की ट्राय करून बघा। बघू शकतात अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित या साडीचा गोल फोल्ड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे। आता त्यानंतर आपल्याला या ठिकाणी तुमच्याकडे जर ओढणी असेल तर ती देखील तुम्ही वापरू शकतात, परंतु माझ्याकडे ओढणी तर नव्हतीच, परंतु माझ्याकडे असा एक डिझायनर ब्लाऊज पीस होता जो की मी अजून शिवलेला नव्हता, ज्याचा मी अजून वापर केलेला नाही आहे, असंच घरात पडलेलं होतं। तर अशा प्रकारे आपल्याला त्याची जी डिझाईनची बाजू आहे ती खालच्या साईडला ठेवायची आहे आणि आतली जी बाजू आहे त्यावरती आपल्याला हे साडीचा आपण गोल राऊंड बनवलेला आहे तो त्यावरती ठेवायचा आहे। आता या पद्धतीने आपल्याला जो आतमधून आपल्याला सेंटर जो आहे तो ब्लाऊज पीसचा अशा प्रकारे वरती ओढायचा आहे आणि उरलेला भाग आपल्याला व्यवस्थित अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचा आहे। आता यापासून जी गोष्ट आपण बनवणार आहोत ती दिसायला इतकी तुम्हाला आवडेल की तुम्ही स्वतः नक्की याचा ट्राय करून बघू शकतात। आणि हो, जे कोणी चॅनलवरती नवीन असाल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी नेहमीच अशी युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते। आता बघू शकतात जो वरचा भाग आहे जो की आपण व्यवस्थित फोल्ड केला त्याला आपल्याला या ठिकाणी रबर बँडने पॅक करायचा आहे। आता रबर बँड जे तुम्ही वापरणार असाल ते पूर्ण पॅक असायला हवं, तुटायला वगैरे नको, त्यामुळे जे असं पॅक जे आपण हेअरला रबर बँड वापरतो तेच रबर बँड या ठिकाणी वापरायचं आहे, जेणेकरून ती जी आपण बनवलेलं आहे सर्व गोष्टी आपण एका ठिकाणी फोल्ड केलेला आहे त्या सुटणार नाही। आणि बघू शकतात अतिशय सुंदर या ठिकाणी आपली एक गोष्ट या ठिकाणी तयार झालेली आहे। आता तुमच्याकडे जर छोटे छोटे सोपे असेल किंवा तुमच्याकडे खूप सर्व पाहुणे जर आलेले असतील तर अशा वेळेस तुम्ही त्याला एक पिलो म्हणून देखील तुम्ही त्यांना हे यूज करायला देऊ शकतात किंवा तुमच्या सोप्यावरती देखील तुम्ही हे ठेवू शकतात किंवा लहान मुलांच्या जर चेअर असेल तर त्यांना देखील त्यांना पाठ लावण्यासाठी चेअरवरती ही पिलो तुम्ही छोटीशी पिलो तुम्ही त्यांना देऊ शकता। आय होप की तुम्हाला ही ट्रिक नक्की आवडली असेल आणि ट्रिक जर आवडली असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका, कारण तुमच्या एका लाईकमुळे मला खूप सर्व मोटिवेशन मिळतं। बघू शकतात आपण ज्या जुन्या ज्या साड्या आहेत त्या फेकून तर देतोच, परंतु तुम्ही जर अशा प्रकारे त्यांचा जर यूज केला तर नक्कीच तुमची पैशाची देखील बचत होईल आणि तुमचा हातभार देखील घरच्या गोष्टींमध्ये या ठिकाणी लागेल। त्यानंतरची आपली दुसरी आणि महत्त्वाची जी टिप्स होणार आहे ती म्हणजे अशा जुन्या साड्यांसाठी होणार आहे।
आता काय होतं की आपण अशा जुन्या झालेल्या काही साड्या रोज वापरल्यामुळे काय होतं की डेली यूजच्या साड्या ज्या असतात त्या काही दिवसानंतर खराब होत्या आणि आपण साड्या ज्या आहे त्या कुणाला तरी देऊन टाकतो किंवा जे काही टप वगैरे घेतो आपण त्यावरती. परंतु याला जर तुम्ही अशा पद्धतीने जर घरामध्येच जर वापर केला त्यांचा, तर नक्कीच तुमचे घर देखील ऑर्गनाइज राहील आणि तुमची पैशाची देखील या ठिकाणी खूप बचत होईल. आता बघू शकतात 2 साड्या माझ्याकडे ज्या होत्या की ज्या मी वापरत नाही, तर अशा साड्या मी फेकून न देता त्या व्यवस्थित अशाच ठेवल्या घरामध्ये आणि आता त्याचा वापर कसा करायचा हे मी तुमच्यासोबत शेअर करते. बघू शकतात एक पिलो कवर मी घेतलेले आहे आणि या ठिकाणी 2 साड्या मी या पिलो कवरमध्ये घातलेल्या आहे. आता तुमच्याकडे घरी जर कोणी जास्त पाहुणे आले आणि त्यांना जर तुमच्याकडे जर द्यायला पिलो नसेल, तर बघू शकतात ही पिलो तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. आता यामध्ये काय टाकले आपण, जुन्या साडी ठेवल्या आहे हे कुणाला कळणार देखील नाही आणि या ठिकाणी आपली अगदी 0 रुपयामध्ये नवीन पिलो देखील तयार झालेली आहे. आय होप की तुम्हाला ही पण ट्रिक आवडली असेल. प्लीज लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.